हॅलो फ्रेंड्स, अवेशू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला साबुदाणा कसा भिजवायचा आहे त्याची प्रोसेस सांगते आहे. तर इथे मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. एक स्टीलचा टोप घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. हे मी 4 लोकांसाठी साबुदाणा करते आहे. तर इथे मी 3 वेळा तो धुवून घेणार आहे. आधी स्वच्छ तो धुतल्यामुळे पाण्यातून आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जे स्टार्च असतं, स्टार्चचं प्रमाण कमी होऊन जातं साबुदाणा स्वच्छ धुतल्यामुळे. तर आपल्याला 3 वेळा धुवून ह्याचं पाणी जे आहे, जे सफेद पाणी निघते ते त्याचं स्टार्च आहे. तर इथे मी दुसऱ्यांदा घेतलं आहे हे धुवायला. साबुदाणा व्यवस्थित भिजला तरच ती खिचडी चांगली होते, नाहीतर मग चिकट होते खिचडी. तर तसं होऊ नये आणि आपला साबुदाणा व्यवस्थित सुटसुटीत मोकळा व्हावा याच्यासाठी साबुदाणा भिजत घालण्याची जी प्रोसेस आहे ती खूप अतिशय महत्त्वाची आहे. साबुदाणा जर व्यवस्थित भिजला तरच आपली खिचडी व्यवस्थित होऊ शकते, नाहीतर कडक खिचडी होते. जर पाणी कमी झालं तर कडक होते आणि पाणी जास्त झालं तर चिकट होते. तर तसं होऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला ती प्रोसेस दाखवते. तर इथे मी 3 वेळा धुवून झाला आहे माझा साबुदाणा आणि पाणी आता मी एकदम साबुदाणा माझा भिजवून थोडंसं वर ठेवलेलं होतं. तर हे मी 10 ते 15 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर ते पाणी काढून टाकलं होतं. आणि आता मी परत तो साबुदाणा पूर्ण भिजेल आणि त्याच्यावर थोडंसं पाणी 1 सेंटीमीटर आपलं राहील एवढं पाणी मी ठेवलं होतं. हा साबुदाणा मी रात्रभर भिजवला होता. रात्रभर असंच ठेवला होता, थोडंसं पाणी वर ठेवून ते आणि झाकण लावून ठेवून दिला होता तो. तर आता तुम्ही सकाळी बघू शकता हा साबुदाणा पूर्ण मोकळा झालेला आहे आणि तो व्यवस्थित भिजला गेलेला आहे. आणि तुम्ही ते दाणेसुद्धा बघू शकता सुटसुटीत झालेले, ते चिकट नाही झालेले. आता इथे मी साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी 1 बटाटा चिरून घेतला, तो मी धुवून घेणार आहे पूर्ण. बटाटा आपल्याला आधी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि परतून झाल्यावर मग आपण तो काढून घेणार आहोत. तर इथे मी व्यवस्थित बटाटा धुवून घेते. बटाट्यामध्ये सुद्धा स्टार्च असतं, ते सुद्धा निघून गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तो सुद्धा व्यवस्थित धुतला गेला पाहिजे. तो आपण एकदाच धुणार आहोत, धुवून त्याचं पाणी काढून ठेवणार आहोत. आता इथे मी साबुदाण्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे मिसळून घेणार आहे. 2 वाटी साबुदाण्याला मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे छोटा. इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट हे माझ्याकडे रेडीच होतं, ते मी टाकते. तुम्हाला जर शेंगदाणे भाजून ते कूट बनवायचं असेल तर मग तुम्हाला शेंगदाणे भाजून मग त्याचं मिक्सरला काढून कूट बनवू शकता. तर इथे मी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे दोन्ही व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, त्या खिचडीमध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आता बटाटा परतून घ्यायचा आहे. तो बटाटा थोड्या तेलामध्ये तो परतायचा आहे, जोपर्यंत तो थोडा लालसर असा होत नाही तोपर्यंत कडक करून घ्यायचं आहे थोडा त्याला. साबुदाण्यामध्ये बटाटा हा छान लागतो म्हणून बटाटा तुम्ही वापरा ह्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये. उपवासासाठी आपण साबुदाणा खात असल्यामुळे आपण याच्यात बाकीचे काही जसं कढीपत्ता, जिरं वगैरे आपण काही टाकू शकत नाही. फक्त मिरची आणि बटाटा वगैरे आपण टाकू शकतो. तर इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतल्यात. मिरच्या मी मिक्सरला काढून घेणार आहे. तर इथे माझा बटाटा भाजते तोपर्यंत मी मिरच्यांचं वाटण करून घेतलं.
10 ते 12 मिरच्या मी मिक्सरला काढून घेतल्या. आता मी बटाटा भाजलेला होता तो काढून ठेवला एका प्लेटमध्ये आणि आता फक्त मिरची मी तेलामध्ये परतून घेते आहे. तेल मी इकडे जास्त वापरणार नाही आहे, कारण आपण खिचडीमध्ये शेंगदाणे टाकतो, तर शेंगदाण्याच्या कुटाला तेल सुटतच असतं, त्याच्यामुळे आपल्याला जास्त तेल टाकण्याची काही गरज नाही आहे. तर आता इथे आपली मिरची भाजून झाल्यानंतर आपण हे जे कूट आणि मीठ जे मिक्स करून ठेवलं होतं साबुदाण्याला, तो साबुदाणा आपण कढईमध्ये टाकणार आहोत. कढईमध्ये टाकून त्याला व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे, जेणेकरून आपलं जे मिरची आणि तिखट वगैरे सर्व ते आपल्या साबुदाण्याला लागेल. एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून कढईच्या तळाला ते खिचडी चिकटणार नाही. आता इथे तुम्ही बघू शकता आपली खिचडी अगदी सुटसुटीत झालेली आहे. तर साबुदाणा जर आपण व्यवस्थित भिजवला तर आपल्याला छान मोकळी खिचडी व्यवस्थित होते ती. त्याच्यामुळे साबुदाणा भिजवताना तुम्ही नेहमी लक्ष ठेवा आणि जी पद्धत मी दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही भिजवा तो साबुदाणा. साबुदाणा तुम्हाला जर 5 ते 6 तास तुम्ही सकाळचा भिजवला तर 5 ते 6 तास तुम्ही भिजवून ठेवू शकता. आणि जर रात्री तुम्हाला भिजवायचं असेल तर रात्रभर पण तो राहतो. रात्री भिजवताना आपण थोडंसं पाणी वर राहील असं तो साबुदाणा भिजवायचा आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.